विनोद तावडे यांना भविष्यात मोठी जबाबदारी मिळणार असं चंद्रकांत पाटलांनी म्हटलंय। विनोद तावडेंसाठी अनेक पर्यायांची चर्चा सुरू आहे असं चंद्रकांत पाटलांनी म्हटलं आहे। भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षाचं नाव आरएसएसच्या मुख्यालयामध्ये ठरणार अशी माहिती सूत्रांकडून मिळते। तर आरएसएस कधीच राष्ट्रीय अध्यक्ष ठरवत नाही असं सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे। मला याबद्दल माहिती मी विनोद तावडेंशी स्वतः बोललो, पण तावडेजी सुद्धा मी विचारलं त्यांना की तुमचं नाव आहे का, तर तावडेजींनी सांगितलं की अजून पक्षामध्ये सिनियर लोक आहेत, आरएसएस कधीच राष्ट्रीय अध्यक्ष कोण असावा अशा गोष्टींमध्ये आरएसएस फक्त चांगलं व्यक्तिमत्व घडून राजकारणामध्ये त्यांनी देशसेवा करावी एवढा भाव घेऊन काम करते। आणि आपल्याला मी निश्चितपणे सांगेल की व्यक्तीवर आरएसएस कधीच प्रेम करत नाही, विचारावर प्रेम करते। मोठी जबाबदारी मिळू शकेल याच्याबद्दल आक्षेप असण्याचं कारणच नाही, कारण विनोद तावडेजींनी आपलं कर्तृत्व केंद्रात जाऊन सिद्ध केलं आहे। विनोदजी तावडे हे एक कर्तृत्ववान व्यक्तिमत्व आहे। जिथे पाठवू त्या ठिकाणी यश कसं मिळेल यासाठी सगळा बारकाव्याने ते प्रयत्न करतात। म्हणजे महाराष्ट्रामध्ये 95ला ते सरचिटणीस झाले, लगेच 4 वर्षांनी मुंबईचे अध्यक्ष झाले आणि आताही ऑल इंडिया सेक्रेटरी म्हणून गेले, ऑल इंडिया जनरल सेक्रेटरी झाले। आणि आपण टीव्हीवरून पाहतो की आज सगळा पक्ष चालवण्यामध्ये त्यांची मोठी भूमिका आहे आणि त्यामुळे केंद्र ठरवेल त्यांना काय द्यायचं। खूप ऑप्शन्स हे त्यांच्या बाबतीमध्ये चर्चिले जात आहेत, ते काहीही झाले तर मोठेच होतील आणि त्यामुळे मला खूप आनंद होईल।